आज खऱ्या अर्थाने हा माहोल जेव्हा बघितला तेव्हा असं वाटतं की हा देश लवकरच हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. जय श्रीराम. हीच ताकद, शिका संघटित व्हायला संघर्ष करा, ही ताकद आपल्यामध्ये जेव्हा तयार होते ना तेव्हा खऱ्या अर्थाने कळतंय की हिंदुत्व कुठपर्यंत जागा आहे. आणि आपण तळागाळात जाऊन ज्या ती काम करता, तळागाळात जाऊन गोमांस पकडता, जीवावरती हानी होते. बऱ्याच वेळा संदीपजी भगत यांच्याशी माझा संपर्क झालेला आहे. ऍक्सिडेंट मध्ये काही मुलांचे पाय सुद्धा गेलेले आहेत. अशी मुलं काम करतात. तुम्ही या भारत मातेचे ऋणी आहात, आम्ही सुद्धा या भारत मातेचे ऋणी आहात. आणि हे कार्य ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेस खरोखर हिंदुत्वाला एक आत्मिक समाधान लागतं. बघा, जन्म सगळ्यांच्याच होतात, जन्म सगळ्यांच्याच होतात, पण कार्य करणारी लोक खूप कमी असतात. बाकी सगळे आपली माडी, आपली गाडी आणि आपलीच त्याच्यामध्ये सगळे व्यस्त आहेत. पण माझ्या हिंदुत्वासाठी, माझ्या गोरक्षणासाठी फक्त बजरंग दल या ठिकाणी उपस्थित आहे. मी तुम्हाला पुढे सांगतो, मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे, ती करण्याची माझ्याकडे शक्ती दिलेली आहे ना, त्याच्याने मी जनजागृती करत असतो. कानाकोपऱ्यात जाऊन हिंदुत्वाची ध्वजारोहण करत असतो. साध्या वेशात आलोय असं काही नसतंय. देव तुम्हाला आज पॅन्ट शर्ट मध्ये सुद्धा मिळू शकतो. देव तुम्हाला कुठल्याही वेशामध्ये मिळू शकतो. असं कधी विचार करायचा नसतो की देव मला फक्त अलंकारामध्ये, अलंकार स्वरूपामध्येच मिळेल, असं काही नसतं. ईश्वर हा सगळ्या स्वरूपात, विठ्ठल जरीस्तरीवर लागवा तिथं ठाव नाही उरला. विठ्ठल हा प्रत्येक ठिकाणी आहे, फक्त बघण्याची क्षमता तुमच्याकडे समर्पित भावना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ईश्वराची शक्ती तुम्हाला कधीच प्राप्त होणार नाही. ज्या दिवशी तुमच्याकडे समर्पित भावना होते ना, आजपासून मी श्रीरामाचा भक्त झालो. आजपासून देवा मी तुझा, आज तुम्ही मच्छिंद्रनाथ गडाला आले, आज तुम्ही जय भवानी, भक्ती दे, शक्ती दे आणि मलंगडाला मुक्ती दे असं बोलताय ना, ते आत्मा अंतरात्म्यातून आवाज येतो. आणि हा आवाज अंतरात्म्यातून तुम्हाला दोन मन सांगतो, बाह्य मन आणि अंतर्मन. ज्या दिवशी अंतर्मनातून आवाज येतो ना त्या दिवशी ईश्वरी शक्ती सुद्धा तुमच्या पाठीशी असते. आणि बडे बाबा मच्छिंद्रनाथ